त्याला मी मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे, त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केलेत त्याच्या पुढे जाऊन NDRF असेल आणि इतर निर्णय असतील, आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी. गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी शेतकरी सन्मान योजना दिली, त्या 6,000 रुपये आम्ही टाकले गेल्या 2.5 वर्षात. 1 रुपयात पीक विमा योजना केली. मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी करतोय. आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागूच केला. आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी, पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मानली. बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये सुरक्षा राखण्याचं काम आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही. हे राज्य कायद्याचं आहे, हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे, आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे हे राज्य जे आहे, आमचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले. परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देऊ असं म्हटलं होतं, परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे. आणि म्हणून बाकी जाऊ द्या, मी जास्ती काय टीका करत नाही. पण हे अधिवेशन अतिशय बरं. दुसरं, आपल्या सोयाबीन आणि कापसाला सरकारने 5,000 रुपये हेक्टरी मदत केली. त्याचे 4,194 कोटी 96 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला, हेही मी या ठिकाणी नमूद करतो. आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे. तो 20% जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतोय. त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल. आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरात घेतलेल्या निर्णयाला आपण चांगली प्रसिद्धी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुती 1च्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती 2चे कॅप्टन आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आहे. आणि एक काळ असं होतं की आम्ही धानासाठी आंदोलन करत होतो, परंतु विरोधी पक्षांनी कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मनाने विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं.
आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन